अखेर आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा जो आहे राजीनामा दिलेला आहे आणि ते येऊ घातलेल्या लोकसभेमध्ये जे आहे उमेदवारी करणार आहे असं निश्चित झालेलं आहे। त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय पहिली भावना, राजीनामा दिलेला आहे लंके यांनी? खरं तर आमदार निलेशजी लंके यांचा सरपंच ते आमदार हा प्रवास खरं तर आम्ही अतिशय जवळून पाहिलेला आहे। अतिशय संघर्षमय त्यांचा हा राजकीय प्रवास राहिलेला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी आमदार साहेबांनी जो राजीनामा दिला त्याबद्दल आमच्या प्रचंड मनामध्ये वेदना आहेत। परंतु शेवटी नगर दक्षिणची जी लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यासाठी हा निर्णय घेणं खरं तर आमच्या अगदी मनावरती दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। त्यामुळे पण ह्या निवडणुकीसाठी तो पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला आहे आम्ही त्यांच्या निर्णयाशी सदैव त्यांच्या पाठीमागे आहोत। ते देखील ज्यावेळेला राजीनामा देण्याचं जाहीर त्यांनी केलं त्यावेळेला भावूक झालेले होते। कसं एकंदरीत भावना आहेत सर्व मतदारसंघातील? निश्चितच पारनेर नगर मतदारसंघाच्या प्रत्येक सर्वसामान्य जनतेशी त्यांची अतिशय घट्ट अशी नाळ जोडलेली आहे। प्रत्येक सुखदुःखामध्ये अगदी 365 दिवस ते सदैव जनतेमध्ये असतात आणि त्या जनतेच्या जीवावरच 2019ची निवडणूक ही ते प्रचंड बहुमताने विजयी झाले होते। त्यामुळे त्या जनतेच्या मतांचा आज या ठिकाणी आदर करणं गरजेचं होतं। त्याच पद्धतीने त्यांनी निश्चितपणाने 5 वर्षामध्ये त्यांच्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी झालेले आहे। त्यामुळे आज राजीनामा देत असताना निश्चितपणे ते भावूक झाले आणि त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्यामुळे भावूक झालेलो आहोत। लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, कसं आव्हान असणार आहे कार्यकर्ते म्हणून काय सांगा? लोकसभा तशी जनतेच्या जीवावर अवघड नाही आहे। समोरचा जो उमेदवार आहे तो या मतदारसंघातील नाही, बाहेर मतदारसंघातील आहे आणि धाडसी निर्णय घेणं लोकांच्या जीवावर आणि लोकांसाठी एवढा मोठा आमदार पदाचा ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देत नाही। आमदार पदाचा राजीनामा दिला लोकांच्या आग्रहाखातर आणि लोकांच्या कल्याणासाठी। त्यामुळे येणारी लोकसभा आमदार निलेश लंके यांना अगदी सहज सोपी आहे। कशा पद्धतीने तयारी असणार आहे लोकसभेसाठी कार्यकर्ता म्हणून, कसे नियोजन केलं आहे? कार्यकर्ता म्हणून सगळ्या जे कार्यकर्ते आहेत ते भावी खासदार म्हणूनच तयारी करतात। कार्यकर्तेच खासदार आहेत असे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची। नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, खरं तर आम्हा महिला भगिनींना म्हणजे त्या गोष्टीचं खूप हे वाटलं, कारण ज्या लोकनेत्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं होतं पारनेर तालुक्यातली दवे तर संपूर्ण पारनेर नगर मतदारसंघातली वाडी ना वाडी वस्ती ना वस्ती आम्ही पिंजून काढली होती। नेत्यांचे विचार त्या ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचवले होते। मनामध्ये खूप वाईट वाटतंय, परंतु हे सगळं करत असताना मनामध्ये एक जिद्द निर्माण झालेली आहे का आमच्या लोकनेत्यांना राजीनामा द्यावा लागला, परंतु हे मात्र नक्कीच नगर दक्षिणचा खासदार हे नेतेच असतील आणि त्यासाठी पारनेर तालुक्यातील तमाम महिला माता भगिनी उद्यापासूनच तालुक्याच्या बाहेर पडणार आहेत। इतर जे तालुके आहेत त्या ठिकाणी जाणार आहे। नेत्यांचा जो विचार आहे, नेत्यांनी जे महिलांसाठी काम केलेलं आहे, त्याचबरोबर नेत्यांची जी कामं आहेत, 4.5 वर्षांचा त्यांना काळ मिळाला। 4.5 वर्षाच्या काळात सुद्धा कोविड सारखं खूप मोठं संकट आलं, परंतु संकटाचं सुद्धा सोनं करायचं आणि त्या संकटात सुद्धा मायबाप जनतेसाठी लोकनेत्याने काम केलं नव्हे। तर एवढ्या मोठ्या संकटामध्ये राज्य संकटात असताना सुद्धा 1700 कोटी रुपयाची कामं तालुक्यामध्ये आणली। इतका लोकनेता, इतक्या उंचीचा लोकनेता, आमचा लोकनेता खूप मोठ्या उंचीचा आहे आणि नेत्यांनी जसं पारनेर तालुक्याचं सोनं केलं तर त्याच पद्धतीने नेते नगर दक्षिणचं सुद्धा खऱ्या अर्थानं सोनं करतील। नगर दक्षिणला सुद्धा एक लोकनेता, गोरगरिबांचा आणि हक्काचा असा खासदार नेत्यांच्या रूपाने नक्कीच मिळेल आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला माता भगिनी प्रयत्न करणार आहोत। महिला माता भगिनी सर्व प्रयत्न करणार आहात। पहिली काय भूमिका, कारण प्रत्येक जण जो आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर भावूक होताना दिसतोय, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर भावूक होणं साहजिकच आहे, कारण की आमच्या लोकनेत्याने काय संघर्ष केला हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिले। लहान मुलांपासून तर आजी आजोबांपर्यंत या सगळ्या पिढींनी, या सगळ्या लोकांनी आज संघर्ष पाहिला आणि खरं तर आज त्यांनी राहिलेले 4-6 महिने आहेत त्याचा राजीनामा देत आहे। खरं तर एका आमच्या कुटुंबातला माणूस आहे आणि ज्यावेळेस कुटुंबातल्या माणसाने एक आमदार होण्यासाठी, ही जनता आमदार होण्यासाठी जो काही संघर्ष केलाय हा संघर्ष खूप वेगळा होता। रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, त्याच्यामुळे साहजिक आहे आज आम्ही सगळे भावूक झालेलो आहोत। पण मी सर्व जनतेला एक सांगू इच्छिते, आता रडायचं नाही, आता लढायचंय आणि आपल्या आमदार साहेबांना आता भावी खासदार म्हणून पाहायचंय। त्याच्यामुळे आम्ही माता भगिनी सर्वजणी सज्ज आहोत। परंतु मी एक गोष्ट नक्की सांगेल, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका। आज जे राज्यामध्ये राजकारण चालू आहे हे खूप खालच्या पातळीचं राजकारण चालू आहे। माझं मत असं आहे, तुम्ही वैयक्तिक राजकारण करू नका, वैचारिक राजकारण जरूर करा, पण आमच्या नेत्यावर जे आज वैयक्तिक राजकारण चालू आहे ह्याचा दिलखुलास पद्धतीने हे उत्तर हे आम्ही देणार आहोत आणि हे जे पार्सल इकडे येत आहे दररोज हे
पार्सल परत त्यांच्याच भागात आम्ही पाठवणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या माता भगिनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या आमदार साहेबांना भावी खासदार झाल्याशिवाय आम्ही लोक थांबणार नाही. जर बघितलं तर आमच्या आमदारांना भावी खासदार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी भूमिका जी आहे तर ती इथल्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पारनेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.